आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आपल्याला अनुमती देणं फार कठीण आहे मुनिवर। आपल्याच कृपेने आज रघुवंशाच्या कीर्तीवर 4 चांद लागलेत। आम्हाला तर वाटलं होतं की आपण आम्हाला आपल्या चरणांपासून दूर नाही करणार। जर आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर आपण उदारपणाने क्षमा कराल, परंतु अयोध्या सोडून नाही जाणार। मुनिवर, आता ही अयोध्या आपली आहे। मला, माझ्या मुलांना, समस्त परिवाराला आपलं सेवक मानून इथे राहण्याची कृपा करावी। राजन, आपण आमच्या चारी बाजूला आपल्या निश्चल प्रेमाचं सुंदर जाळं पसरवत आहात। त्यामुळे आमच्या मनामध्ये मोहमय दुर्बलता येऊ लागली आहे। त्यामुळे हीच वेळ आहे की आम्हाला ममतेचं हे बंधन तोडून टाकलं पाहिजे। जेव्हा एक कर्तव्य सफलतापूर्वक पूर्ण होऊन जाईल तेव्हा मनुष्य भावी कर्तव्य पथावर पुढे जातो। थोड्या वेळासाठी जरी या सफलतेच्या मायेमध्ये फसला तर माया त्याला पकडून ठेवते। ब्रह्मर्षी, जर आपणच या जाळ्यात फसलात तर आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काय होईल? आपण तर ती महान विभूती आहात जिने आपल्या तपोबळाने आमचे पूर्वज महाराज त्रिशंकूंसाठी अंतरिक्षात एक नवा स्वर्ग निर्माण केला होता। आमच्या मोठेपणाचं वर्णन तर तू करतोयस राजन, पण आमचे पतनाचे ते क्षण लक्षात नाही येत जेव्हा मेनकेच्या आसक्तीतील मोहजाळात फसवून इंद्राने आमचे तपोबलही नाहीसं करून टाकलं होतं। माझी कहाणी मोठी शिकवण आहे राजन। सिद्धीच्या शिखरावर पोचल्यावर सुद्धा माणसाने सावधान राहायला हवं, नाहीतर एखादी चूक त्याची हजारो वर्षांची तपस्या मोहाच्या छोट्याशा क्षणानेही नष्ट करून टाकते। तेच आमच्या बाबतीत झालं। तेव्हा मेनका इंद्राच्या आज्ञेवरून माझा तपोभंग करण्यासाठी पृथ्वीलोकी आली। त्यावेळी मी माझ्या तपोबलाने, तेजाने, दिव्य बळाने पूर्णसिद्ध झालो होतो आणि याच कारणाने आमच्यामध्ये खूप अहंकार निर्माण झाला की आमच्याहून मोठा कोणी नाही। इतक्या मोठ्या अहंकाराचा एका स्त्रीच्या खोट्या हावभावानी थोड्याच वेळात चोळामोळा करून टाकला। आम्हाला सर्व काही समजत असूनही स्त्रीच्या शरीराच्या मोहामध्ये फसलो आणि त्या एका क्षणातच आमच्या तपाचे सारे तेज नाहीसे झाले। माया मोठी वैरीण आहे राजन। ती अनेक रूपात माणसाला फसवते। ज्या वेळेबद्दल तू बोलतो आहेस त्या मायेने आमच्या अहंकाराला वश केलं। इतकंच काय, गुरुतुल्य महर्षी वसिष्ठ देव सुद्धा ज्यांना वंदन करतात त्यांच्यावर सुद्धा आपल्या शक्तीचा दुरुपयोग करण्याची मूर्खता आम्ही करून बसलो। परंतु या क्षमामूर्तीची अनुकंपा आणि दयेमुळेच आम्ही त्या मायाजालातून वाचलो। आज पुन्हा आम्हाला आपल्या अपार स्नेहाच्या रूपात त्याच मायेचं मोहजाल दिसत आहे। आमचं मायेचं मोहजाल नाहीये प्रभू। आम्हाला तर श्रीचरणांची पूजा करायची आहे। केवळ भावनांचा नैवेद्य आहे आमचा।
हा भावनांचं नैवेद्यच तर मोहांचं जाळं आहे राजन. शास्त्र सांगतं की मनुष्य जेव्हा आपली सांसारिक कर्तव्ये पुरी करतो तेव्हा त्याने आपला पुत्र, पत्नी, मित्र या परिवाराच्या भावनांची बंधने योग्य समयी स्वतःच तोडून आपल्या आध्यात्मिक उन्नतीकडे वाटचाल करावी. जर हा दिवस चुकला तर त्याला केवळ मृत्यूच्याच समयी ज्ञात होईल. आणि म्हणूनच उत्तम हेच आहे की त्याने स्वतःच जागं व्हावं. महामुनी वसिष्ठ, आता आम्हाला आज्ञा द्यावी. मुनिवर, आपल्या इथे राहण्याने जो आध्यात्मिक प्रकाश चारी बाजूला पसरलेला असतो त्यापासून वंचित व्हायला आमचं मन नाही तयार होत. तरीही साधू आणि नदीचं थांबणं उचित नाही होत. म्हणून राजन, आम्ही विश्वामित्रजींच्या बोलण्याचं समर्थन करतो. आपण दोघेही गुरुजन आहात. आपली आज्ञा शिरोधार्य राहील आमच्यासाठी. गुरुदेव, आर्य सुमंत्राला सांगून आपण ब्रह्मर्षीच्या प्रस्थानाची व्यवस्था करावी. कल्याणमस्तु. आम्हाला राहून राहून महाराज जनकाची ती करुण मुद्रा आठवत आहे. डोळ्यामध्ये अश्रू घेऊन हात जोडून आमच्या समोर उभे होते. त्यांना खूप चिंता होती की त्यांच्या राजकुमारींच्या समवेत अयोध्येत कसं वर्तन होईल. आपण तर केवळ महाराज जनकांचीच गोष्ट ऐकलीत, परंतु महाराणी सुनयनाच्या मनात किती चिंता असेल तिचा अनुमान आपण नाही करू शकत. मीच करू शकते. स्त्रीची वेदना स्त्रीच समजू शकते. आम्ही विदेहराजास आश्वासन दिलं होतं की त्यांच्या पुत्रींना आमच्या येथे कधीही काही कष्ट पडणार नाहीत. कौसल्ये, आमचं हे वचन निभावणं तुझंच काम आहे. आपल्याला असं म्हणायचंय का की अयोध्येत कदाचित त्यांच्याशी चांगलं वर्तन न होण्याची आशंका आहे? नाही नाही, आम्ही असा विचारही नाही करू शकत. परंतु केवळ चांगलं वर्तनच तर पर्याप्त नाही. सारं जीवन लाड प्रेमात व्यतीत केल्यावर मुलगी जेव्हा अकस्मात एका नव्या घरात येते तेव्हा तिच्या अंतरात केवढी भयशंका येत असेल. कोण कसं वर्तन करेल, कोण काय म्हणेल असा विचार करत असेल. हा समय तिला आश्वासन देण्याचा आहे. ज्यायोगे तिला वाटेल की तिला आपल्या घराहूनही अधिक प्रेम इथे मिळणार आहे. तू सर्वात मोठी आहेस, म्हणून ही जबाबदारी आम्ही तुझ्यावर सोपित आहोत. जसं पापण्यांच्या मदतीने आपले डोळे सुरक्षित राहतात, त्याच प्रकारे या चौघींना आपल्या प्रेमाच्या पदरात लपेटून ठेव. आपण निश्चिंत राहा. त्या थोड्याच दिवसात मिथीला विसरून जातील. आता वाटतेस दशरथाच्या हृदयासनावर विराजमान एक साम्राज्ञी. हे पैस माझ्याजवळ ऐक. सगळ्या नगरामध्ये कसा आनंद पसरलेला आहे. प्रजा रामाचा राज्याभिषेक साजरा करते. तो तर मी ऐकतेच आहे, पण तुम्ही माझी राहिलेली अर्धवट गोष्ट तर पूर्ण करा. माझी ती 2 वरदानं. आज्ञा कर. सांग काय हवंय. आज मी आपल्या रामाच्या नावावर सगळं काही ओवाळून टाकेन. माग, जे पाहिजे ते माग. मला तर फक्त माझी 2 वरदानं हवीत. आधी हे मागू की हे मागू? काही हवं ते.
तुम्हीच सांगा. हे हे माग. मागू? हा हा. माझे हे वरदान सांगतंय, अयोध्येचे राज्य माझ्या पुत्र भरताला मिळो, रामाला नाही. काय? भरताला? हो महाराज, भरताला. आणि दुसरे वरदान, रामाला 14 वर्षांसाठी वनवास. काय? रामाला वनवास? हो महाराज, 14 वर्ष रामाने तपस्वींसारखं मुनींच्या वेशामध्ये वनात राहो. त्याला कोणत्याही नगरात जाण्यास बंदी असावी. अरे, माझं हे बोलणं ऐकून तुम्हाला हे असलं काय झालं महाराज? असा बाण का लागल्यासारखं झालं महाराज? माझी 2 वरदानं तुमच्याकडे ठेव म्हणून ठेवली होती, म्हणून मी जे मनात आलं ते मागितलं. जर तुम्हाला द्यायचे नसतील तर नका देऊ. तोडा आपलं वचन. सगळ्या जगात तुमचंच अपयश पसरेल. मग धर्म आणि सत्याचं नाव आपल्या जिभेवर पुन्हा कधी आणू नका. काही माहितीये तू काय मागतेस? अगदी व्यवस्थित कळतंय महाराज मी काय मागतेय ते. नाही, हे कसं शक्य होऊ शकतं? हे वर मी कसे देऊ शकतो? एवढ्या उदारतेने मोठे सत्यवादी होऊन कोणत्या विचाराने आपण हे म्हणाला होता? माग, काय हवंय तुला? जे हवंय ते माग. काय वाटलं होतं तुम्हाला की ही भोळी भाबडी कैकई थोडेसे चढेदाणे मागेल म्हणून? अरे, मी एका राजाची मुलगी आहे, एका राजाची धर्मपत्नी आहे. एका राज्यापेक्षा कमी मी आणखीन काय मागू शकते? हा विचार नव्हता केला? करायला हवा होता पण नाही केला. यामध्ये तुझा दोष नाहीये, कारण की मीच तुझं खरं रूप काय ते नाही ओळखू शकलो. मी याला एक हिऱ्याचा हार समजून गळ्यात घालून फिरत होतो. ती एक नागिन निघाली. महाराज, तुम्ही तर बायकांसारख्या शिव्या देऊ लागलात. कसले वीर पुरुष तुम्ही. मला तर तुमच्याकडे पाहून हसू येतंय. तू काय हसशील? हसेल तर सारं विश्व माझ्यावर राणी. जेव्हा लोक म्हणतील की म्हातारा स्त्रीच्या लोभात इतका आंधळा झाला की रामासारख्या धर्मात्मा पुत्राला वनात पाठवलं, तेव्हा मी काय उत्तर देणार? आणि जेव्हा कधी कुठे एखाद्या वीरपुरुषांच्या सभेत तुम्हाला कोणी विचारलं की ज्या स्त्रीनं तुमच्या प्राणांचे रक्षण केले, जिचे तुम्ही ऋणी होतात, जिला तुम्ही आपल्या धर्माची शपथ घेऊन वचन दिलं होतं,
जेव्हा त्या बिचारीने तुम्हाला आपली वचनं पूर्ण करायला सांगितली होती, तेव्हा तुम्ही आपल्या वचनांपासून भित्र्यासारखं तोंड फिरवलं आणि हारलेल्या जुगाऱ्यासारखे तडफडलात. तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल महाराज? स्वर्गात बसलेले तुमचे पूर्वज तुमची किती शोभा पाहतील. काही तू मला कुठलेच नाही ठेवलेस, कुठलेच नाही ठेवलेस. नारी तर देवीचे रूप असते, पण तू आमच्या कुळाचा नाश करायला आलीस. हे देवा, मी अशा नारीवर विश्वास का ठेवला? इतका संताप का करताय महाराज? मी तुमच्यासाठी काही परकी नाहीये की भरत आपला पुत्र नाहीये. ठीक आहे, आता माझा पूर्ण विश्वास बसला आहे की तुम्हाला तुमचे वचन पूर्ण करायचं नाहीये. कान उघडे ठेवून ऐका. रामाच्या राज्याभिषेकाआधी तुम्हाला माझ्या चितेला अग्नी द्यावा लागेल. आज अयोध्येच्या राजद्वारातून एकतर राम वनात जाईल किंवा कैकईची अर्थी जाईल. कारण अशा अधर्मी वचनभंग करणाऱ्या का पुरुषाची पत्नी म्हणून घेण्यापेक्षा चांगलं आहे की मी माझ्या प्राणांचा त्याग करीन. असे कठोर बोल तोंडातून काढू नकोस प्रिये. कुणी तुझ्या मनात ही दुर्भावना पेरली, कुणी आपल्या प्रेमात आणि विश्वासात हे विष मिळवलंय. भरत आणि राम तर माझे दोन डोळे आहेत. तू भरताला राज्य द्यायचं म्हणतेस तर मला मान्य आहे. माझ्या रामाला राज्याचा लोभ नाहीये. त्याने तर राज्यसभेतही नकारच दिला होता. भरताला जर राजा व्हायचं असेल तर मी सकाळीच भरत शत्रुघ्नाला बोलावून घेईन. दुसरा मुहूर्त शोधून भरताला राज्य दिले जाईल. परंतु रामाच्या वनवासाची गोष्ट आपल्या मनातून काढून टाक. आपले दुसरे वरदान परत घे राणी, परत घे. नाही महाराज, असा कदापि होऊ शकत नाही. जर तुम्हाला करायचीच असतील तर दोन्ही वचनं पूर्ण करा. मला आजच रामाला वनात जाताना बघायचं आहे. राणी, तू माझे मस्तक माग. मी आता तुझ्या चरणात ते टाकेन. परंतु रामाच्या विरहात तू मला मारू नकोस. तू मला नको मारूस राणी. महाराज, तुमचं जर रामावर इतकं प्रेम होतं तर त्याची शपथ घेऊन मला वचन देण्याची काय आवश्यकता होती? एवढे उदार होऊन, दानी होऊन कशाच्या जोरावर म्हणालात? माग माग कैकई, तुला काय हवं ते माग. महाराज दशरथ, रघुवंशाचे शिरोमणी, तुमची ती रघुकुलाची रीत कुठे गेली आता? प्राण गेले तरी वचन भंग करायचे नाही. काय ते सगळं खोटं, सगळं थोतांड होतं? निरर्थक गोष्टी होत्या? त्या सगळ्या मिथ्या होत्या? खोटं होतं की तुम्ही रचलेला प्रपंच होता? उत्तर द्या. हे परमेश्वर, तू मला हे कुठे आणून मारलेस? आता मी रामाला काय तोंड दाखवू? कोणत्या तोंडाने सांगू रामा, तू आता या राज्याचा अधिकारी नाही राहिलास, नाही राहिलास. मी तुझ्या पाया पडतो, तुला हात सोडतो आणि
राणी, विचार कर, थोडा विचार कर. तुझ्या मनातली ममता, स्त्रीच्या हृदयातील कोमलता कुठे गेली? तू रामावर सदा सख्या आईहून अधिक प्रेम केलेस, आणि रामानेही तुझ्यात आणि आपल्या आईत काही फरक केला नाही. बघ बघ, शेवटी तू खूप मोठ्या कलंकाची भागीदार होशील. मी तुझ्या पुढे हात जोडतो. हा कुटील कठोर विचार मनातून काढून टाक. मी तुझ्या पाया पडतो, तुझ्या पाया पडतो. आता आणखी प्रपंच नका करू महाराज. धर्म असो वा अधर्म, यश मिळो वा अपयश, मी माझ्या भरताची शपथ घेऊन सांगते, रामाला वनात पाठवण्याशिवाय मी इतर कोणत्याही वराने संतुष्ट नाही होऊ शकत. मग हे प्राण नाही राहणार. अगं निर्दयी, निष्ठुर, सूर्याशिवाय हा संसार राहू शकतो, पाण्याशिवाय मासा राहू शकतो, पण रामाशिवाय दशरथाचे प्राण नाही राहू शकत. तर मग मोडा आपलं वचन. तुम्ही त्या रघुवंशातलेच नाहीत ज्यांनी आपलं वचन निभावण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. एका पक्षाचे प्राण वाचवण्यासाठी आपले तुकडे तुकडे केले होते. तुम्ही त्या रघुवंशातले तर नक्कीच नाही आहात. तुम्ही तर रघुवंशाला कलंक आहात, कलंक. कैकेयी, जीवनभराच्या प्रेमाचा अंत असा करणार आहेस? बघ बघ, तुझा हा त्रिया हट्ट तुझा सर्वनाश करून टाकेल, तुझा सर्वनाश करून टाकेल. होऊन जाऊ दे सर्वनाश, येऊ दे महाप्रलय, परंतु राम नक्कीच वनात जाणार. खुनी, हत्यारिणी, कुलघातणी, हे तू नाही बोलत आहेस. हा दशरथाचा काळ बोलतोय. दशरथाचा काळ बोलतोय. दशरथाचा काळ बोलतोय. पुन्हा मूर्छित झाले.